श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमा ही कधी आहे या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण श्री दत्त महाराज यांचं जे गुरुचरित्र पारायण आहे ते आपण 7 दिवसाचं पारायण करणार आहोत। तर ते पारायण आपण कधी करावं, कसं करावं, त्याचबरोबर हे पारायण करण्यासाठी कोणकोणत्या नियम अटी आहेत आणि हे आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे ही सर्व काही माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती मिळेल। आपल्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर गुरुपौर्णिमा ही 21 जुलैला आलेली आहे। 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे। या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला म्हणजे ज्यांना गुरुचरित्र पारायण हे करायचं असेल तर त्यांनी कशा पद्धतीने केलं पाहिजे ते आता आपण माहिती पाहणार आहोत। तर गुरुचरित्र हे पारायण आपण कधी सुरू करू शकतो? गुरुचरित्राचं पारायण आहे ते आपण 14 जुलैपासून 21 जुलैपर्यंत हा 8 दिवसाचा जो कालावधी आहे, या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला हे गुरुचरित्र करायचं आहे। 8 दिवसाचं म्हणजे की आपल्याला या गुरुचरित्राची जी सांगता आहे ती 8व्या दिवशी करायची असते। म्हणजे याचं पारायण आहे ते 7च दिवसाचं असतं। म्हणजे आपण 7 तारखेपासून 20 तारखेपर्यंतच याचं वाचन आहे ते करणार आहोत आणि 8व्या दिवशीच म्हणजे 21 तारखेला आपण समाप्ती आहे ते करणार आहे। समाप्ती म्हणजे आपल्याला त्या गुरुचरित्रासाठी जे आहे ग्रंथ पोथी आहे त्याच्यासाठी नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवायचा असतो आणि ती पोथी आहे ते आपल्याला त्या दिवशी उचलून ठेवायची असते। ही जी आहे ते आपल्याला 8व्या दिवशी सांगता करायची असते। तर आपण प्रथम आपल्याला काय करायचं आहे, गुरुचरित्राचं ज्या दिवशी आपण पारायणाला सुरुवात करणार आहोत म्हणजे 14 तारखेला, तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की सकाळी आपल्याला जर शक्य नाही झालं म्हणजे कारण आपण जर लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठून जर या पारायणाला सुरुवात जर करणार असेल तर आपण काय करायचं आहे की हे तारखेलाच संध्याकाळी आपण म्हणजे एकूण आपल्याला 5 नैवेद्य आहेत ते बनवायचे आहेत। 5 नैवेद्य बनवून आपण ते नैवेद्य आहेत ते 4 कुत्र्यांना आहेत आणि 1 गाईला आहे तो आपल्याला खाऊ घालायचा आहे। संध्याकाळी किंवा तुम्ही 13 तारखेला दिवसभर जरी हे केलं तरी चालेल, कारण कोणतंही गुरुचरित्राचं आपण ज्यावेळेस पारायणाला सुरुवात करू त्यावेळेस आपल्याला हे करायचं असतं। हा नियम आहे। तर हा नियम आपल्याला पाळायचा आहे आणि यानुसार आपल्याला 14 तारखेनुसार गुरुचरित्र पारायण वाचनासाठी सुरुवात करायची आहे। तर त्याची मांडणी आहे ती आपण कशी करायची आहे, आपण या अगोदर बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये बघितलेली आहे की मांडणी ही कशा पद्धतीने करायची आहे। तुम्हालाही माहीत असेल की मांडणी ही कशा पद्धतीने करतात, आता सर्वांना माहीतच झालं असेल। पण तरीही आपण स्क्रीनवरती या व्हिडिओच्या नक्कीच आपल्याला म्हणजे दिसेलच की मांडणी ही आहे ती कशा पद्धतीने करायची आहे। की आपल्याला दत्त महाराजांचा किंवा स्वामी महाराजांचा फोटो आहे तो आपल्याला पाटावरती ठेवायचा आहे आणि पाटावरती ठेवून तिथे आपल्याला उजव्या बाजूला म्हणजे देवाच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश आहे तो स्थापन आहे तो करायचा आहे। कलश स्थापन केल्यानंतर आपण तिथे त्याच्यासमोरच पोथी आहे ती आपल्याला पाटावरती मांडायची आहे आणि पूजा करून आपल्याला या वाचनासाठी सुरुवात आहे तो करायचा आहे। आपण संकल्पही सोडायचा आहे की आपली जी काही इच्छा असेल, जो काही प्रॉब्लेम असेल तो आपण दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना सांगायचा आहे। उजव्या हातामध्ये पाणी घेऊन म्हणजे आपण कशा पद्धतीने संकल्प सोडतो ते तर तुम्हाला माहीतच आहे। पाणी घ्यायचं आहे, अक्षता घ्यायचं आहे, फूल घ्यायचं आहे आणि आपलं नाव, आपलं गोत्र, आपला जी काही अडचण आहे ती सांगायची आहे आणि आपण हे जे पारायण आहे ते आपण किती दिवसाचं आपण करत आहोत तेही आपण बोलायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण पारायणाला सुरुवात आहे ती करायची आहे। तर हे जे गुरुचरित्राचं पारायण आहे ते आपण आपले जे काही अडचणी, ज्या काही प्रॉब्लेम असतात, आपल्या मनामधील इच्छापूर्ती आहेत ह्या पूर्ण करण्यासाठी, त्याचबरोबर संतान प्राप्ती व्हावे, आपले असंख्य प्रकारचे जे अडचणी आहेत आणि जे प्रॉब्लेम आहेत त्या दूर करण्यासाठी हे गुरुचरित्राचं पारायण आहे ते आपण करतो आणि आपल्याला अनुभवही नक्कीच येतो। बऱ्याच वेळा हे आपण सर्वांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण आत्ताही
आत्ता जी ही आपली गुरुपौर्णिमा आलेली आहे, ह्या गुरुपौर्णिमेनिमित्तही अशा प्रकारेच आपल्याला हे गुरुचरित्राचं पारायण आहे ते आपल्याला करायचं आहे. ही सेवा करायला मिळणं म्हणजे आपल्या जीवनाचं अक्षरशः सोनंचं झालं असं, म्हणजे असं म्हणण्यासाठी म्हणजे असं आपण म्हणू शकतो की आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सोनंचं झालेलं आहे. कारण ही एवढी मोठी प्रभावशाली सेवा आणि एवढा मोठा एवढा पवित्र असा जो ग्रंथ आहे त्याचं पारायण आपल्या हातून होणं म्हणजे खूप मोठी ही सेवा आहे. कारण गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तो हा 5वा वेद मानला जातो. म्हणजेच शिष्याला शिकवणारा गुरु आणि शिष्य या दोघांचे नाते म्हणजेच गुरुचरित्र पारायण होय. गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे हा साधारण असा ग्रंथ नसून दैवी शक्तीने बहरलेला रूप प्रासादिक वरद ग्रंथ म्हणून हा ग्रंथ आहे तो ओळखला जातो. हे पारायण आपण नक्कीच आपल्याला जर आपण केलं तर आपल्याला ह्याचं पुण्य आहे ते कितीतरी अनन्य असं पटीनं आपल्याला आहे ते मिळतं. म्हणून आपण हे जे गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते आपण करायचं आहे. याच्यासाठी नियम आणि अटी काय आहेत की आपल्याला अतिशय कडकडीत म्हणजे मांसाहार हा आपल्याला टाळायचा आहे. की आपण स्वामीचरित्र वाचन करत असताना घरात जरी केलं तरी चालतं, पण गुरुचरित्राचं वाचन करताना आपण घरामध्येही मांसाहार हा करायचाच नसतो. एवढं कडक ह्याचे हे नियम असतात. तर आपण त्याचबरोबर ब्रह्मचर्यही तशाच पद्धतीने आपल्याला कडक आहे ते पाळायचं आहे. त्याचबरोबर हे जे गुरुचरित्राचं पारायण आहे ते म्हणजे कोण करू शकतं? स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात. अशा प्रकारे हे दोघंही करू शकतात. मुलं मुली म्हणजे सर्वजण हे जे पारायण आहे ते सर्वजण करू शकतात. तर आपण असं बऱ्याच वेळा म्हणजे म्हटलं जातं की गुरुचरित्राचं पारायण आहे हे स्त्रियांनी करू नये. तर असं काहीही नाही. असं म्हणजे जे आपला पूर्वी जो मूळ जो गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तो फक्त पुरुषांनी वाचायचा असतो. आणि आता जो दिंडोरी प्रणीत जो गुरुचरित्र जो संक्षिप्त आलेला आहे तो स्त्रियांनीही वाचला तरी चालतो. त्याचा फोटोही मी तुम्हाला स्क्रीनवरती देईल की तो कशा पद्धतीचा आहे. आणि ज्यांनी पहिल्यांदा हे पारायण केलेलं आहे त्यांना तर ते नक्कीच माहीत आहे. कारण जो मूळ आहे तो का वाचला जात नव्हता? कारण त्याच्यातील जी काही अशी वाक्यरचना केलेली होती त्यामुळे काय होत होतं की महिलांचे गर्भपात म्हणजे होत होते असं सांगण्यात आलेलं होतं. म्हणून तो जो ग्रंथ आहे तो आपल्याला वाचून दिला जात नव्हता असं आपले स्वामी समर्थ केंद्रातील जे गुरुमाऊली आहेत हे नेहमी सांगतात. म्हणून महिलांना हा वाचून दिला नव्हता. पण आता स्वामी समर्थ केंद्रामध्ये जो आपल्याला दिंडोरी प्रणीत जो संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हा जो ग्रंथ आहे तो जो प्राकृत मराठीमध्ये आहे तो आपल्या म्हणजे ज्या महिला आहेत त्या आपण वाचन करू शकतो. याने कोणत्याही प्रॉब्लेम आणि कोणत्याही अडचणी येत नाहीत. त्यासाठी अशा पद्धतीचं आपल्याला जर पारायण करण्याची इच्छा जर असेल तर आपण हा जो ग्रंथ आहे तो आपण दिंडोरी प्रणीत आणून आपलं जे पारायण आहे ते आपण नक्कीच पूर्ण करावं 7 दिवसाचं. तर आपण या दिवशी आपण काय खाऊ शकतो आणि काय खाऊ शकत नाही या संदर्भात आपण आता माहिती पाहूया. पालेभाज्या, सुरण, मेथी, पालक, काकडी, लाल माठ त्याचबरोबर घरातीलच बनवलेले जे जेवण आहे आणि जे बाहेरून आणलेले आहे म्हणजे जे घरात बनवलेलं आहे तेच आपण खायचं आहे. बाहेरून आणलेलं आहे ते खायचं नाही. फक्त 7 दिवसच हे आपल्याला जे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत. कांदा, लसूण आहे तो आपल्याला या दिवशी म्हणजे या 7 दिवसामध्ये आपल्याला खायचं नाही. हे आपल्याला वर्ज्य आहे ते करायचं आहे. जे द्विदल अन्न आहे तेही आपल्याला वर्ज्य करायचं आहे. म्हणजे थोडक्यात शेंगदाणाही अशा प्रकारचे जे द्विदल आहे ते आपल्याला वर्ज्य करायचं आहे. कोणाचा उपवास असेल तर त्यांनी फळांचा आहार आहे तो घ्यावा किंवा दूध, दही अशा प्रकारचं आहे ते आपण खावं. किंवा इतर बटाटे ही अशा प्रकारचं जे आहे ते आपण उपवासासाठी खाऊ शकता. तर यामध्ये एकूण
एकूण 53 अध्याय आहेत. याचं आपल्याला विवरण म्हणजे आपण कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचं ते आपल्याला त्या ग्रंथावरतीच ग्रंथाच्या म्हणजे त्या ग्रंथामध्येच आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानुसार आपल्याला कळेल की आपल्याला म्हणजे कोणत्या दिवशी म्हणजे किती अध्याय वाचायचं हे दिलेलं आहे. फक्त आपण रोज दुपारी 12 ते 12:30 या कालावधीमध्ये वाचन आहे ते आपल्याला करायचं नसतं. कारण दत्त महाराजांचा भिक्षेचा हा कालावधी असतो, म्हणून यावेळेस आपल्याला वाचन आहे ते करायचं नसतं. आणि आपण दुपारी 4 वाजेपर्यंतचं म्हणजे संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंतचं वाचन आहे ते करायचं. म्हणजे ब्रह्ममुहूर्तापासून 4 वाजेपर्यंतचं वाचन आहे ते करायचं. हाही एक नियम आहे त्यातील. आपण संध्याकाळच्या वेळेला याचं वाचन आहे ते आपण करू शकत नाही. अशा पद्धतीने आपण त्याचं वाचन आहे ते करायचं आहे. गुरुचरित्राचं पारायण चालू असताना आपण गादीवरती बसायचंही नाही, सोफ्यावरती झोपायचंही नाही. आपण झोपायचं असेल तर आपण खाली चटई टाकून आहे ते आपल्याला 7 दिवस आहे ते झोपायचं आहे. हा एक आपल्याला नियम आहे, कारण गादीवरती बसायचं नसतं. आपण झोपताना ज्यावेळेस म्हणजे झोपतो त्यावेळेस आपण आपल्या शक्यतो करून आपल्या डाव्या कुशीवरतीच झोपायचं असतं. हाही नियम असतो, कारण दत्त महाराज आहेत ते आपल्याला या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये नक्कीच काही ना काहीतरी संकेत हा देत असतात. आपल्याला नक्कीच अनुभव आहे तो येईल. आत्तापर्यंत बऱ्याच ताईंना आणि दादांना अशा प्रकारचा अनुभव आलेला आहे. तुम्हालाही नक्कीच अशा पद्धतीचा अनुभव आहे तो नक्कीच येईल. ही जी सेवा आहे ती आपण फक्त करायची म्हणून ही करायची नसते. आपण जर ती अंतःकरणापासून आणि मनापासून जर जर केली तरच आपल्याला त्या सेवेचं फळ आहे ते मिळतं. कारण कोणतीही सेवा असू द्या, दत्त महाराज, स्वामी महाराज, कोणाचीही जरी सेवा असली, ज्यावेळेस आपण अंतःकरणापासून करतो, आपलं अंतःकरण म्हणजे अंतःकरणात आपल्या असं की त्या वाचनाने आपण एवढं विलीन होऊन जातो त्याच्यात, की त्यावेळेस आपल्याला आपले जे दत्त महाराज आहेत आणि स्वामी महाराज आहेत ते आपली सेवा आहेत ते मान्य करून घेतात आणि आपली जी इच्छा आणि जी काही अपेक्षा आहेत ते पूर्णच करतात. ते कधीही पूर्ण करत नाहीत असं नाही. रिकाम्या हाताने ते आपल्याला कधीही म्हणजे कधीही ठेवत नाहीत. आपला हात आहे तो भरभरून आपल्याला असं देतात. पण आपण जर ही सेवा जर नुसती करायची म्हणून केली, बाबा वाचायचंच आहे म्हणून वाचलं, तर आपल्याला या सेवेतून म्हणजे बऱ्याच जणांना अनुभव आहेत ते काही येत नाहीत. मग असे म्हणतात की हा सेवा केली तरी काहीच होत नाही, काही होत नाही. मग पण आपणही तसंच अंतःकरणापासून देवाच्या सेवेमध्ये विलीन झालं पाहिजे. त्यावेळेस आपल्याला त्यापासून जे मिळणारं फळ आहे ते किती अनंत पटीने मिळेल तेही आपण शब्दातही सांगू शकत नाही. एवढं हे महान असं आणि एवढी ही पवित्र अशी ही सेवा आहे. तर आपण नक्कीच या गुरुपौर्णिमेनिमित्त अशा प्रकारे गुरुचरित्राचं पारायण आहे ते नक्कीच सर्वांनी करावं. ज्यांना करणं शक्य आहे त्यांनी अशा पद्धतीने करावं. हे सर्व नियम अटी आहेत ते पाळून करावे. रोज संध्याकाळी आपल्याला त्याचबरोबर ज्यावेळेस आपण हे गुरुचरित्राचं पारायण करतो त्यावेळेस रोज संध्याकाळी आपल्याला विष्णू नामाचे पठण आहे ते आपल्याला करायचं आहे. ते छोटंसं पुस्तक आहे तेही आपल्याला घ्यावं लागेल जर आपल्याकडे नसेल, आणि जर आपल्याकडं असेल तर आपल्याला रोज संध्याकाळी आहे ते वाचायचंच असतं. 7 दिवस ही विष्णू सहस्त्रनाम हे पठण करायचं. हाही गुरुचरित्राचा नियम आहे. त्यामुळे आपण नक्कीच त्याचं वाचन आहे ते करावं. हे जर पारायण जर केलं तर आपले पितृदोष, वास्तुदोष, पिशाच्य दोष, त्याचबरोबर संततीबाबतचे जे काय प्रश्न आहेत ते सर्व नक्कीच दूर होऊन आपले जीवन आहे ते आनंदीमय आणि सुख समाधानाचे नक्कीच होईल. तर अशा प्रकारच्या नियम आणि अटी पाळून आपण जे काही दादा किंवा ताई अशा पद्धतीचं पारायण करणार असतील तर त्यांनी नक्कीच अशा पद्धतीचं पारायण आहे ते नक्कीच करायचं आहे. मी ही सर्व सांगितलेली माहिती तुम्हा सर्वांना कशी वाटली? श्री स्वामी समर्थ. नक्कीच कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.